नमस्कार. आपण परवा फायनल अकाउंटमध्ये त्याचं इंट्रोडक्शन पार्ट, त्यामध्ये येणारे कंटेंट्स, त्यामध्ये तयार केले जाणारे अकाउंट्स याचा आपण सविस्तर विचार केलेला. आज आपण फायनल अकाउंटच्या खाली येणारे विविध ॲडजस्टमेंट्स यांचा सविस्तर आपण अभ्यास करू. जवळपास एकूण 35 विविध प्रकारचे ॲडजस्टमेंट असतात, पण बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला साधारणतः 5 ते 6 ॲडजस्टमेंट येऊ शकतात. अभ्यास मात्र आपण सर्व जेवढं आवश्यक आहे त्या ॲडजस्टमेंटचा करू. पहिलं ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा अर्थ काय आहे? मागच्या वर्षी राहिलेले जे स्टॉक्स, यावर्षी राहिलेले जे स्टॉक्स आहेत, जे समजा आर्थिक वर्ष 31 मार्च संपणार असेल, 31 मार्चला संपत असताना जे काही स्टॉक राहिले असेल तो या करंट इयरमध्ये वापरू शकणार नाही, तो नेक्स्ट इयरला ट्रान्सफर करावा लागेल. त्यामुळे त्याचे 2 इफेक्ट्स द्यावे लागेल. जेवढे ॲडजस्टमेंट आहेत त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यावे लागेल. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जो आहे तर तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहावा लागेल, आणि त्या सेकंड इफेक्ट जो आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक असं त्याचं नोंद करावं लागेल. दुसरं ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग सॅलरीज, आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आउटस्टँडिंग रेंट अँड सो ऑन. अशा विविध प्रकारचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस येऊ शकते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं की याचा अर्थ असा आहे की चालू वर्षामध्ये जे एक्सपेन्सेस आहेत ते अद्यापही भागवलेले नाही आहेत. उदाहरणार्थ सॅलरी समजा 12,000 रुपये द्यायचे असतील करंट इयरमध्ये, त्यापैकी फक्त 10,000 रुपये दिले असेल तर 2,000 रुपये जे आहेत ते 2,000 रुपये आउटस्टँडिंग आहेत. याचा अर्थ असा आहे 2,000 रुपये हे करंट इयरचे एक्सपेन्सेस आहेत ते द्यावे लागेल. त्यामुळं फर्स्ट इफेक्ट त्याचा करत असताना ते एक्सपेन्सेस करंट इयरचे आहेत ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळं ते त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये प्लस करावं लागेल. फॉर एक्झाम्पल सॅलरीज असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज असं आपण लिहिलेलं असणार, तिथं प्लस आउटस्टँडिंग सॅलरीज असं करावं लागेल. सॅलरीज उदाहरण एक्झाम्पल म्हणून देतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठलेही असू शकते, मग तिथं प्लस करायचं. त्याची जी बेरीज आहे ते आउटरच्या कॉलममध्ये लिहायची. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो एक्सपेन्सेस द्यावे लागणार, म्हणजे एक प्रकारचे खर्च आहे ते पेएबल करावं लागेल. म्हणून ते लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं लिहावं लागेल. पुढचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड याचा अर्थ पुढील वर्षाची रक्कम चालू वर्षामध्ये देऊन टाकलेली. तर प्रीपेड एक्सपेन्सेस असेल तर ते पुढील वर्षाचा खर्च आहे, तो चालू वर्षाचा खर्च नाही, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं आपण आर्थिक वर्षामध्ये चालू वर्षातले जेवढे खर्च असतील किंवा जेवढे इन्कम असेल तेवढंच आर्थिक हिशोबात घेत असतो. त्यामुळे प्रीपेड एक्सपेन्सेसचा इफेक्ट करत असताना, त्याची रेकॉर्ड करत असताना ते संबंधित खर्चामधून किती अमाऊंट प्रीपेड केलेली आहे तेवढी रक्कम वजा करावी. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला करावी. नंबर 4 इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्याला दुसरा शब्द आहे प्री रिसिव्ड इन्कम. फॉर एक्झाम्पल कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स असंही असू शकतं. मग पुढील वर्षाचे येणारी रक्कम, पुढील वर्षाचं उत्पन्न हे चालू वर्षामध्येच मिळालं असेल तर ते चालू वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबात घेऊन चालणार नाही. का चालणार नाही? कारण आपल्याला निव्वळ नफा आणि व्यवसायाची आर्थिक स्थिती ही समजणार नाही. आपण आर्थिक हिशोब करत असताना त्या वर्षातलेच फक्त फिगर घेत असतो, जे काय असेल ते फिगर्स आपण ॲडलेस करत असतो. म्हणून प्री रिसिव्ड इन्कम असेल तर ती संबंधित उत्पन्नामधून ती लेस करावी.
फॉर एक्झाम्पल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जी इन्कम मिळालेलं आहे ते लेस करावे. याचा सेकंड इफेक्ट ते देणं आहे. आपल्याला पुढच्या वर्षीचे पैसे आत्ताच मिळाले, ॲडव्हान्स मिळाले, ते परत द्यावं लागू शकतं. म्हणून ते सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहावे. नेक्स्ट आहे इन्कम रिसिवेबल. इन्कम रिसिवेबल म्हणजे उत्पन्न मिळायचे आहे ते मिळालेलं नाही. चालू वर्षातलं उत्पन्न आहे ते मिळालेलं नाही असं त्याचा अर्थ आहे. मग तो जो उत्पन्न आहे तो चालू वर्षाचाच आहे, तो चालू वर्षाचाच मिळायचं बाकी आहे, म्हणून ते संबंधित उत्पन्नामध्ये ॲड करावे. फॉर एक्झाम्पल रेंट असेल, रेंट समजा आपल्याला 15,000 रुपये वर्षाला मिळायचे आहे, त्यापैकी मिळालेले फक्त 10,000 रुपये. याचा अर्थ राहिलेले 5,000 रुपये आपले येणं आहे, म्हणून ते P&Lच्या क्रेडिट साईडला बाय रेंट असं लिहायचं, तिथून प्लस करायचं आउटस्टँडिंग इन्कम असं लिहायचं आणि त्याची बेरीज काय बेरीज असेल ते आपण आउटरला लिहायचं. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईड, कारण तेवढी रक्कम येणार म्हणजे आपली तेवढी संपत्तीमध्ये वाढ होणार, म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहावे. नेक्स्ट बॅड डेट्स. प्रथमतः आपण हे बघून बॅड डेट्स म्हणजे काय. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम, जे रक्कम आपल्याला मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीनं आपले पैसे बुडवले असं त्याचा अर्थ होतो. मग बॅड डेट्स जे आहेत ते बॅड डेट्स दोन प्रकारचे असू शकतात. ओल्ड बॅड डेट्स अथवा न्यू बॅड डेट्स असे दोन्ही असू शकतात. ओल्ड बॅड डेट्स म्हणजे जुने, चालू वर्षाच्या सुरुवातीलाच काहींनी पैसे बुडवले असेल आणि वर्षाशेवटी आणखी काही व्यक्तींनी पैसे बुडवले, असे दोन कन्फ्युजन निघू शकतात, दोन अर्थ निघू शकतात. प्रथमतः बॅड डेट्स जे आहेत त्या बॅड डेट्सच्या बाबतीमध्ये एक रूल्स मी तुम्हाला सांगतो. बॅड डेट्स आरडीडी, ओल्ड आरडीडी ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक फॉर्मॅट सांगतो, ते फॉर्मॅट लिहून घ्या. प्रथमतः डेबिट साईडला 2 बॅड डेट्स इंटू ब्रॅकेट ए प्लस बॅड डेट्स इंटू ब्रॅकेट टी प्लस आरडीडी इंटू ब्रॅकेट ए, एक ओळ सोडून मायनस आरडीडी इंटू ब्रॅकेट टी. आता याचा सरळ अर्थ असा आहे, ए फॉर ॲडजस्टमेंट आणि टी फॉर ट्रायल बॅलन्स. बॅड डेट्सच्या समोर ए लिहिलं असेल तर त्या बॅड डेटसमोर अमाऊंट लिहित असताना ॲडजस्टमेंटमधील अमाऊंट लिहावी. आर डी टीच्या समोर समजा टी लिहिला असेल तर ती रक्कम ट्रायल बॅलन्समधून घ्यावी. याचा अर्थ असा आहे की बॅड डेट्ससाठी लक्षात घेण्यासाठी ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट ह्याला दिलेली जी रक्कम असेल, ह्याला दिलेली ॲडजस्टमेंट असेल, त्यानुसार याची रक्कम घेणं आवश्यक आहे. बॅड डेट्सचा सेकंड इफेक्ट जो होत असतो तो डेटर्सवर होत असतो. डेटर्स जे आहे ते डेटर्स म्हणजे एकूण येणे, व्यवसायाला एकूण पैसे किती येणे आहेत याची नोंद बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहित असतो. जर बॅड डेट्स झाले तर बुडीत रक्कम तेवढे पैसे मिळणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की डेटर्समधून तेवढी रक्कम वजा करावी. आपण प्रॉब्लेम सोल्युशन करत असताना ते बॅड डेट्स आणि कशा पद्धतीने लेस करायचे हे आपण पाहूच, पण आत्ता मात्र तो फॉर्मॅट मी आत्ता जे सांगितलेलं आहे ते फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर महत्त्वाचा येतो तो म्हणजे डेप्रिसिएशन. 11वीत असताना आपण डेप्रिसिएशनचं टॉपिक बघितलेलं आहे. डेप्रिसिएशन याचा अर्थ झीज, जी काही फिक्स्ड असेट्स असेल त्या असेट्समधून दरवर्षी विशिष्ट पर्सेंटेज झीज होत असते. तर झीज अशी झालेली झीज रक्कम पर्सेंटेज असते ते लेस करावी. आता लेस का करावी, कारण ते त्या वर्षाचं तेवढी व्हॅल्यू कमी होणार. उदाहरणार्थ मशिनरी असेल, त्या मशिनरी ॲडजस्टमेंट 10% डेप्रिसिएट ऑन बिल्डिंग किंवा ऑन मशिनरी असं दिलेलं असतं. तर अशा वेळेला ती तेवढी पर्सेंटेज त्या संबंधित फिक्स्ड असेट्समधून आपण मायनस करावे. मग 10% असेल, मग त्या फर्निचरमधून -10% डेप्रिसिएशन. म्हणजे पहिला इफेक्ट जो असा होणार
की बॅलन्स शीटच्या असेट साईडमधून त्या संबंधित असेट्समधून फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, त्यातनं मायनस करावी. मायनस करून जी काही बेरीज वजाबाकी असेल ते आउटर लिहावी. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला का होणार, कारण तो या करंट इयरमध्ये लॉस झालेला, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. मग डेप्रिसिएशन, कोणतंही डेप्रिसिएशन असेल, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर असू शकेल, बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंटचं असू शकतं. आता इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये डेप्रिसिएशन होत नाही, त्याची व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते, अप्रिसिएशन अथवा डिप्रिसिएशन. अशा वेळेला ती जर व्हॅल्यू कमी झाली असेल तर तो लॉस होऊ शकतो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावी. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल याचा अर्थ असा आहे, जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर पर इयर काही ना काहीतरी आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. मग असं इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल तर त्याचे इफेक्ट कसे द्यावे, तर फर्स्ट इफेक्ट जो आहे तो पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावे. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कॅपिटल असं लिहून जेवढी अमाऊंट असेल ते अमाऊंटची रक्कम तिथे लिहावी. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल असा उल्लेख करावा. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलची जर अमाऊंट दिली असेल तर ते थेट अमाऊंट द्यायची. अन्यथा जर पर्सेंटेज काढा असं म्हटलं असेल तर त्याच्या वर्षा सुरुवातीला जे कॅपिटल असतं, ओपनिंग कॅपिटल, त्या कॅपिटलवर त्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावे. सेकंड आहे त्यातलंच इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स याचा अर्थ असा आहे की पर्सनल यूजसाठी जर काही गुड्स किंवा माल घेऊन गेला असेल तर त्याच्यावर मिळणारं व्याज या अर्थाने. आता हा जो खर्च आहे हा व्यवसायाचा नाही आहे, तर पर्सनल खर्च आहे, ओनरचा पर्सनल खर्च आहे. त्यामुळं फर्स्ट इफेक्ट जो आहे तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स असा उल्लेख करावा. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स असा करावा. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जर काही लोन घेतलं असेल, बँक लोन असेल किंवा कुठलंही लोन असू शकेल, तर त्याच्यावर काही लोन द्यायचं असेल, अद्याप पेंडिंग असेल, तर त्याचा पहिली नोंद करत असताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावी. P&Lच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन लोन असं लिहिलं तरी चालू शकेल, किंवा ऑलरेडी जर समजा इंटरेस्ट दिला असेल आणि त्यातलं काही अमाऊंट राहिलेलं आउटस्टँडिंग असेल तर त्यात प्लस करावी. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लोनमध्ये ॲड करावी. नेक्स्ट ॲडजस्टमेंट असू शकेल इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ आहे की जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळालं असेल तर त्याचा इफेक्ट कसा द्यावा ते आपण पाहू. तर पहिल्यांदा बॅलन्स शीटच्या असेट साईडला जी इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये प्लस करावी. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करावा. आता P&Lच्या क्रेडिटला का करावी, तो इन्कम आहे एक प्रकारे बिझनेसचा, म्हणून तो क्रेडिट साईडला करावी. नेक्स्ट गुड्स स्टोलन बाय थीप असेल किंवा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल तर त्याचा अर्थ असा आहे की माल चोरीला गेलेला आहे किंवा माल आगीत जळून भस्म झालेला आहे. अशा वेळेला त्याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स लॉस बाय फायर किंवा बाय गुड्स लॉस बाय थीफ असं करावे. आणि याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स लॉस बाय थीफ अशा पद्धतीने करावे.